नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर आज तुम्हाला दाखवणार आहे हे अगदी हेल्दी रेसिपी, पालक पोक्ते. जबरदस्त रेसिपी आहे. नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण. अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे, पण खूप घरात सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. पालक पोक्ते कसे बनवणार आहे ते पहा. ही आता पालक घेतलेली आहे आणि हिचे दांडे काढून टाकायचे. पहिली गोष्ट तर ती करायची आपल्याला. दांडे काढून टाकायचे सर्व पालकचे. असे दांडे ठेवायचे नाहीत. फक्त पाणी घ्यायच्यात आपल्याला. निवडून सगळी पाने घ्यायच्यात मात्र मस्त एकदम, आणि स्वच्छ धुवून काढायची. कसे पाठीमागं पण काळं दडलेलं असतं, माती दडलेली असती, म्हणून पाने व्यवस्थितशीर पाठीमागून पुढून सर्व व्यवस्थितशीर जुळून घ्यायची आणि धुवून टाकायची. नळाखाली नेऊन स्वच्छ धुवायची. अशा पद्धतीने पालक निवडून घेतली ना, ही बघा, ही दांडे मी सगळे काढून घेणार आहे. दांडे टाकायचे नाही. तुम्ही दांड्याची एखादी रेसिपी करू शकता मैत्रिणींनो, फार छान लागते. खरंच दांड्यात पण खूप जीवनसत्व आहे. पानांपासून दांड्यात जास्त असतं, पण आता हे दांडे लागणार नाही त्याला म्हणून मी घेतले नाही. नाहीतर ते पण टाकले असते तरी चाललं असतं, का की आपण दांड्याचा रस काढला असता त्याच्यावर ओतला असता तरी पण आपल्याला ते पोक्ते बनले नसते. म्हणून मी दांडे काढून टाकलेले आहेत. त्या दांड्यांचे तुम्हाला रेसिपी दाखवून एखाद दिवशी. खूप छान रेसिपी असतात त्या दांड्यांच्या पण. तर हे बा, आता सर्व पालक मी निसून घेतलेली आहे आणि नळाखालीन धुवून स्वच्छ आणली आहेत. खूप 2-3 पाण्याने मी धुतली आहे. मागून पुढून बघा, जरा बी कचरा नाही, काय नाही, व्यवस्थितशीर धुतलेली आहे मस्त. आणि ही पालक आता एक जुडी होती पालक माझ्याकडं. ती पालक कशी खूप असली तरी कमी होती नंतर. तर मी आता चिरून घेते पालक पहिली. अलगद आपली ही पालक म्हणजे कशी मलवार असते एकदम, त्याचा नाजूकपणा तिच्यात भरपूर असतो पालकमध्ये. जरा जरी चुरगळली तरी लगेच तिचं चुरगळून त्याचं पाणी होईल. म्हणजे खरंच जीवनसत्व आहे त्याच्यात, त्या पाण्यातच आहे जीवनसत्व. तर आता मी बरेचशी म्हणजे संपूर्ण चिरणार आहे. पहा तुम्ही. ताटात आता काढून घेते ही, दुसरी परत घेते, परत ती पण चिरून घेते. तर संपूर्ण घेते आणि चिरून घेते सर्व. चिरायला वेळ नाही लागत, लगेच पटकनी होती आणि अलगद चिरली जाते. हे पहा, झाली ना आपली चिरून पटकनी. आता हे घ्यायचं, सर्व मी ठेवून देते. तर मी पालक आहे ना, त्याच्यावर आपण टाकणार आहे मीठ. मीठ टाकून त्याला चोळून ठेवून द्यायची पालक. बाजूला ठेवून देते थोड्या वेळासाठी. मग पहा काय कमाल होती ती. बाजूला ठेवून दिली थोड्या वेळासाठी. तर इथं घेतलं मिक्सरचं भांडं. 1 इंच आल्याचा घेतलेला आहे आपण. त्याची साल पण काढून घेतली होती. आणि हे 1 इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत. कांदे घेते, कांद्याचे पण बघा कसे तुकडे करते मी. अशा पद्धतीने कांद्यांचे तुम्हाला 1-2 काय घ्यायचं तेवढा घेऊ शकता. तुमच्या पालकवर आहे, किती पालक आहे त्याच्यावर आहे, तुम्हाला किती ग्रेव्ही करायची त्याच्यावर आहे सर्व. तर हे मी जरा जाडसर दळून घ्यायचे आपल्याला. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला. हे कांद्याचं दळून घ्यायचं, पण जाडसर जरासं. तर मी ह्याच्यात ना लसूण टाकायचा राहिला माझा, आता लसूण टाकते. पालकला जेवढा लसूण घालन ना तेवढा छान पालक होती. हे लक्षात घ्या, टिप्स आहे. पालकला जेवढा लसूण घालान तेवढी पालक छान होती. आता हे पाणी घ्यायचं आणि हे बघा जादू तुमची, सगळं पाणी निघाले त्याचं आणि पिळून काढते मी. आता ह्याच्यात नाही ठेवत मी, वाटीतच घेते. आता हे तुम्ही म्हणसान हे पाणी पिळलं तर मग त्याच्यातलं जीवनसत्व जाईल.
तर मैत्रिणींनो, नाही पाणी टाकून नाही देणार मी, पाण्याचा उपयोग करायचा आपल्याला पुढे. तर पहा तुम्ही, ही पालक जर पिळली नाही आपण ना, तर काय होतं, आपल्याला बेसनपीठ घालायचं त्याच्यामध्ये. तर बेसनपीठ जास्त बसणार. जास्त बसलं बेसनपीठ का आपला पोक्ते आहेत ना कडक होणार. पोक्ते कसे चमच्याने तोडून रसगुल्ल्यासारखे खाता आले पाहिजेत, गुलाबजामसारखे खाता आले पाहिजेत, असे मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला पालकचं ते पाणी काढलं आणि नंतर दाखवते मग तुम्हाला पाण्याचा काय उपयोग करायचा ते पुढे. तर टमाटर घेतलेली 2-3, ती पण टाकते आता मिक्सरच्या जारमध्ये. हे घ्यायचं वाटून, बारीक वाटून घ्यायचं. आता हे जाडसर नाही वाटायचं, बारीक वाटायचे. तर मैत्रिणी, इथं माझा व्हिडिओ स्किप झाला. तर हा पालक घेतला होता मी, याच्यात 1 चमचा टाकलेला आहे मी, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा आणि हळद, आणि बेसनपीठ 1 चमचा टाकलेला. एवढं टाकलं होतं. व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळे झालं, पण सांगते मी, तोंडाने तेच टाकलं होतं तेवढंच. आणि असं मग ते पालक तेवढाच 1च चमचा भरून टाकला होता ना, त्याच्यातच मिक्स करायचे आपल्याला. आणि त्याच्यात बाइंडिंग झालं पाहिजे फक्त पालकचा. पहा, मी जास्त बेसनपीठ वापरलं नाही, 1च चमचा वापरलेला. त्याच्यात बाइंडिंग फक्त आपल्याला बॉल बनवता आला पाहिजे एवढंच टाकायचे. मीठ टाकलं, मीठ नव्हतं टाकलं का की तुम्ही म्हणसान मीठ अजूनपर्यंत टाकलं. याच्यात मीठ टाकलेलं नव्हतं. आणि मीठ मैत्रिणींनो, पहिलंच मीठ टाकलं होतं पालकला लावायला, म्हणून मीठ टाकलं नाही. आता मीठ टाकणार नाही, मीठ जरा पण पहिलं टाकलं होतं त्याच्यातच पुरेसं आहे आपल्याला. हे बघा, असे बॉल करून घ्यायचे. त्याच्यात मी परत सांगते, अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा बेसनपीठ, एवढं टाकलं होतं आपण. हे बॉल बघा लगेच अलगद बनून होतात, त्याला वेळ लागत नाही, फटाफट बनून होतात. हे बॉल झाले बनून आपले. बघा, आता तुम्ही असेच बॉल टाकायचे का? आता कढई ते घेतली तुम्ही, पण पहा पुढे कसे बॉल टाकणार आहे, कसे होणार आहे, पहा तुम्ही पुढे. आता 1 पळीभर तेल घातलं, एवढंच तेल पुरेसं आहे आपल्याला. तर इथे जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा टाकलेली आहे. फुलून द्यायचं दोन्हींना पण मस्त. फुलल्यानंतरच करायचं सर्व. तर हिंग टाकायचं मात्र. आणि हा कांदा आहे, हा टाकून दिलेला आहे मी. कांदा आणि आल्याचे पेज आहे ना, ते टाकून छान परतून घ्यायचं त्याला मस्त. हे बघ, छान परतलेलं आहे त्याला एकदम, का की कच्चं होतं ना सर्व, म्हणून व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि नंतर मग आता ह्याच्यात टाकायचे 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे मी, पाव चमचा हळद, धने पावडर अर्धा चमचा, आणि हे छान असं मिक्स करायचे. तर छान तरी सुटलेली आहे. आता हा टमाटर आहे ना, ते टाकून द्यायचं त्याच्यात, परतून घ्यायचं. ह्याला काय जास्त परतायचं नाही. तर हे सर्व ते पाणी होतं ना आपलं, हे बघा, हे पाणी मिक्स करायचं असं. हे पाणी पण वाया गेलं नाही आपलं, सगळंच झालं बघा. तर अजून पाणी ओतायचं थोडंसं आपल्याला. मस्त सुगंध सुटलेला आहे आता. तर पाणी ओतते थोडंसं त्याच्यात. हे पहा, पुरेसं आहे एवढं पाणी. आपल्याला जास्त पाणी पण नाही घालायचे, ग्रेव्ही बनवायची एकदम. तर आता इथे मी बघा काय करते आयडिया.
हे शिजवायचे आपल्याला पहिलं एक 2-3 मिनटं तरी स्लो गॅसवर शिजवून द्यायचे त्याला. तर स्लो गॅस केलेला आहे मी. आणि ही जाळीवाली थाळी वरती ठेवायची, हे बघा अशी, आणि ह्याच्यावर ते बॉल ठेवायचे. पहिलं याला वाफवून घ्यायचं. आतमध्ये ते शिजतंय तोपर्यंत हे पण वाफून होईल आपले. हे पहा, अशा तऱ्हेने झाकण ठेवायचं आणि परत 2-3 मिनिटांनी पाहूया झाले का. हे बघा मस्त फुललेले आहेत, झालेले आहेत. तर मी काढून घेते. आपली ग्रेव्ही कशी झाली आतमध्ये ती पण पाहिजे आपल्याला अजून. वा, ग्रेव्ही मस्त झालेली आहे, तरी सुटलेली आहे बा, छान रंग छान आलेला आहे टमाटर आणि त्यांनी खूप मस्त. आता आपल्याला हे बॉल सोडून द्यायचे त्याच्यात. उकडलेले बॉल आहेत ना ते सोडून दिले का. हे पहा, हे बॉल दिले सगळे सोडून. नंतर मग काय करायचं, जरासा पाण्याचा शिपका मारायचा याच्यावर नकळत. पहा तुम्ही आता मी काय काय करते, आधी पहा तुम्ही. सगळं झाकून ठेवलेलं आहे ते. आता ह्याच्यावर मला थोडासा शिपका मारायचा पाण्याचा, हे बघा नकळत. स्लो गॅस केलेला आहे. झाकण ठेवायचं, मिनिटभर झाकण ठेवायचं बारीक करून एकदम. का झाली आपली पोक्ता, पालक पोक्ता तयार. पहा, रसरशीत एकदम मस्त. फोडला तर एकदम गुलाबजाम सारखा तुटणार असा. मैत्रिणींनो पहा किती सुंदर दिसतंय. आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि करून पहा मैत्रिणींनो. खूप मधुर लागती, खूप टेस्ट खूप छान आहे आणि विटॅमिनने भरलेली भरपूर. नक्कीच घरामध्ये अगदी एक खाला तरी मन तृप्त होतं हा पोक्ता. एवढी छान, एवढी जबरदस्त. तुम्हाला वाटलं तर काजू वाटून टाकू शकता त्याच्यामध्ये, नाही टाकलं तरी चालतात. पण तुम्हाला वाटलं असं थोडेसे काजू टाकले तरी चालेल. पण पहा रंग, पहा सुंदर झालेली आहे, एकदम सप्त होणार आहे घरामध्ये. आमच्या सर्वांनाच आवडणार ही. आवडती, मी करते हमेशा आणि आवडतीच ही सर्वांना. हा पालक पोक्ता खूप जबरदस्त आहे. तुम्ही बरेच भाज्यांचे करू शकता असे पोक्ते, पण पालक पोक्ताची कोई मजा औरच आहे. तर कसा वाटला हा पालक पोक्ता नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि ही व्हिडिओ पहा मैत्रिणींनी सगळेजण. पहा रंग किती सुंदर दिसतोय, किती छान दिसतंय. अगदी तो लगेच बसावं खायला असं झालेलं आहे. खूप टेस्टी आणि रंग फार सुंदर आलेला आहे त्याचा, एकदम मस्त. पहा, बाय, चला परत भेटूया.